बघितलेलं होतं की वेक्टर्स बघितले आपण, टाइप्स ऑफ द वेक्टर्स बघितले आणि अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स बघितले. ओके, तर आता बघायचं मला युनिट वेक्टर्स अलोंग द कोऑर्डिनेट ऍक्सिस. लक्षात ठेवा, कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे असणार आहे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. याला मी काय म्हणतो, कोऑर्डिनेट ऍक्सिस. मला बघायचंय की या एक्स वाय झेड ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर्स बघायचे. तर लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस जर असेल तर त्याच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर असतो आय कॅप. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड वाय ऍक्सिस असेल तर त्याच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर असतो जे कॅप. तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड ऍक्सिस असेल तर त्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर असेल काय असणार आहे, के कॅप. बी द युनिट वेक्टर्स अलोंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय झेड ऍक्सिस. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी एक्स, वाय, झेड. हा एक जनरल पॉइंट आहे जो की स्पेस मध्ये आहे. या पॉइंटचा मला काय करायचं, पोझिशन वेक्टर काढायचं आहे. बघा आता पोझिशन वेक्टर म्हणजे काय, या पॉइंटची पोझिशन स्पेस मध्ये काय असायला पाहिजे की 3 डायमेन्शनल प्लेन आहे माझ्याकडे. या 3 डायमेन्शनल प्लेन मध्ये या पी पॉइंटची काय पोझिशन आहे इन टर्म्स ऑफ वेक्टर, त्याला मी काय म्हणतो या ठिकाणी, पोझिशन वेक्टर म्हणतो. ओके, बघा आता मी डायरेक्ट सांगतो या ठिकाणी लक्षात ठेवायचं की कधीही कुठलाही पॉइंट असेल आणि ज्या पॉइंटचा तुम्हाला पोझिशन वेक्टर काढायचा असेल तर लक्षात ठेवा तो पोझिशन वेक्टर काढण्यासाठी त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे. तर या एक्स कोऑर्डिनेट सोबत आय कॅप द्या, वाय कोऑर्डिनेट सोबत जे कॅप द्या आणि झेड कॅप कोऑर्डिनेट सोबत काय देतात, के कॅप देतात. म्हणजे सपोज पी जर पॉइंट घेतला ज्याचा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू मी ओरिजिन काढला तर ज्याला मी ओपी बार म्हणतो. ठीक आहे. तर ओपी बार इक्वल टू असतो एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ओके, दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट पी एक्स, वाय, झेड इन द प्लेन. ओके, म्हणजे कुठलाही प्लेन असेल, जनरल 3 डायमेन्शनल प्लेन आहे आणि या 3 डायमेन्शनल प्लेन मध्ये आपल्याकडे काय होतं त्या ठिकाणी की पी एक्स, वाय, झेड हा पॉइंट असेल तर याचे पोझिशन वेक्टर असतो एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. एक्झाम्पल सपोज कन्सिडर करा, मी असं म्हटलं या ठिकाणी की ए पॉइंट आहे 3, 2, 1. ठीक आहे. आणि या ए पॉइंटचा मला काय करायचं आहे, पोझिशन वेक्टर विचारलाय विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. तर मी याला ओ ए बार असं लिहू शकतो जे की 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप असायला पाहिजे. ओके, याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. नेक्स्ट त्याचं मला मॅग्निट्यूड काढायचं. ओके, लक्षात ठेवा. आता या जो काही पोझिशन वेक्टर मी कॅल्क्युलेट केला याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं. मॅग्निट्यूड याच्या आधीच आपण बघितलेले. मॅग्निट्यूड म्हणजे काय असणार आहे, जो वेक्टर असेल त्या वेक्टरची ऍक्च्युअल लेंथ असते त्या ऍक्च्युअल लेंथला मी काय म्हणतो, मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर. म्हणजे जर मी या ठिकाणी हा ओपी बार हा वेक्टर घेतला असेल तर या ओपी बारचं मॅग्निट्यूड जे की मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार असेल. हे कॅल्क्युलेट कसं करणार आहे मी, मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार इक्वल टू जनरली आपण डिस्टन्स फॉर्म्युला बघितलेला आहे बघा. या डिस्टन्स फॉर्म्युलाचाच मी या ठिकाणी वापर करत असतो. त्यामुळे मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, लक्षात ठेवा की म्हणजे पी जर एक्स, वाय, झेड हा पॉइंट असेल ज्याचा पोझिशन वेक्टर असणार आहे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप, तर त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे आय कॅपचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर प्लस जे कॅपचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर प्लस के कॅपचा कोइफिशियंट त्याचा काय असणार आहे, स्क्वेअर असेल. आणि त्याचा सगळ्याचं काय करा, ते ऍडिशन करून ते रूट घ्या. ते रूट म्हणजेच काय असणार आहे, मॅग्निट्यूड असेल. इथं जर मी ओए बार हा वेक्टर 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप घेतला असेल तर याचं मॅग्निट्यूड मी काढलं तर मॅग्निट्यूड ऑफ ओए बार इक्वल टू काय मिळालं पाहिजे माझ्याकडे, 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 9 प्लस 4 प्लस 1 which is equal to root of 14. Okay, this is the magnitude of that vector. Okay, लक्षात दोन पॉइंट मी सांगितले. फर्स्ट पॉइंट होता युनिट वेक्टर्स अलोंग द कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर युनिट वेक्टर अलोंग कोऑर्डिनेट ऍक्सिस सिंपल पॉइंट आहे करून लक्षात ठेवा की कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर कुठले आहेत तुमच्याकडे, आय कॅप, जे कॅप, के कॅप. दीज आर द युनिट वेक्टर्स. जनरल नेक्स्ट पॉइंट असेल पोझिशन वेक्टर. म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी कुठलाही जनरल पॉइंट असणार आहे पी एक्स, वाय, झेड याचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन तर तो असेल एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस काय असणार आहे, झेड के कॅप. याला मी काय म्हणणार आहे, पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पॉइंट. त्याचं मॅग्निट्यूड काढायचं. याचा अर्थ काय करणार आहे मी, रूट ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. दिस इज कॉल्ड एज मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर.
ओके, बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडं वेक्टर ए बी बार इन टर्म्स ऑफ पोझिशन वेक्टर कॅपिटल ए आणि पोझिशन वेक्टर कॅपिटल बी. म्हणजे ए बी बार हा जो वेक्टर आहे मला पोझिशन वेक्टर ए आणि पोझिशन वेक्टर बी या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. ठीक आहे, सपोज कन्सिडर करा या ठिकाणी हा आहे तुमच्याकडे ए बी. ठीक आहे, मी काय करतो या ठिकाणी हा ओरिजिन आहे जे की ओ ए बार मला म्हणता येईल. ठीक आहे, या ओ ए बारला मी कन्सिडर करतो ए बार, दॅट इज दिस इज ए बार इज अ पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. हा असेल बी बार म्हणजे हा बी चा पोझिशन वेक्टर आहे विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे ओरिजिन. बघा आता मला काय करायचंय ए बी बार काढायचं. ठीक आहे, म्हणजे ए बी बार जर काढायचं तर ए कडून बी कडे डायरेक्शन आहे. ठीक आहे, बघा आता ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन काल आपण बघितलेला होता. बघा आधीच्या लेक्चर मध्ये आपण ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन बघितलेलं आहे. ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन काय सांगतो मला की जर एबीसी ट्रायंगल असेल तर या एबीसी ट्रायंगल मध्ये काय होते, तुम्ही ए कडून बी कडे जाता, बी कडून सी कडे जाता, तर फायनल डायरेक्शन तुमची काय असणार आहे ए टू सी असायला पाहिजे. ओके, आता याच ठिकाणी ओ ए बी हा ट्रायंगल घेतला तर या ओ ए बी ट्रायंगल मध्ये काय म्हणतात मला इन ट्रायंगल ओ ए बी. लक्षात ठेवा ओ ए बी ट्रायंगल मध्ये मी जर ट्रायंगल लॉ अप्लाय केला तर ट्रायंगल लॉ मला काय सांगतो ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल टू ओ ए प्लस ए बी इक्वल टू काय असणार आहे ओ बी बार. ठीक आहे, मला ए बी बार पाहिजे त्यामुळे मी ए बी बार इथे ठेवतो. हा ओ बी बार मायनस ओ ए बार. याचा अर्थ काय झाला, ओ बी बार म्हणजे काय आहे बी बार आहे, ओ ए बार म्हणजे काय आहे ए बार आहे. दॅट इज ए बी बार इक्वल टू बी बार मायनस ए बार. यालाच मला असं म्हणता येईल ए बी बार इक्वल टू, लक्षात ठेवा ए बी बार इक्वल टू काय असणार आहे बी बार. बी बार म्हणजे काय असणार आहे हा कुणाचा पोझिशन वेक्टर होता बी या पॉइंटचा, म्हणून मी काय म्हणणार आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए. ओके, बी चा पोझिशन वेक्टर त्यातून काय करा ए चा पोझिशन वेक्टर सबट्रॅक्ट करा, त्यालाच मी काय म्हणणार आहे ए बी बार. लक्षात ठेवा सिंपल आहे की जर तुम्हाला कुठलाही वेक्टर काढायचं असेल ए बी बार हा वेक्टर आहे सपोज, तर ए बी बार वेक्टर काढायचं असेल तर मी काय करणार आहे फायनल पॉइंट मधून फायनल पॉइंटच्या पोझिशन वेक्टर मधून इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर काय करणार आहे मी सबट्रॅक्ट करणार आहे. तो काय असणार तुमच्याकडे ए बी बार असणार आहे. ओके, म्हणजे कुठलाही ए बी बार सुद्धा जर मी पी क्यू बार म्हटलं तर पी क्यू बार काय असणार आहे क्यू बार मायनस काय असणार आहे पी बार. क्यू म्हणजे असेल क्यू बार म्हणजे असणार आहे क्यू चा पोझिशन वेक्टर, तर पी बार म्हणजे असणार आहे पी चा पोझिशन वेक्टर. ओके, दिस इज बघा फ्रेंड्स. आता यानंतर आपण काय करणार आहे थोडे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी जेवढा काही थेरॉटिकल पार्ट आता सांगितलेला आहे एक दोन एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेऊ. ओके, सपोज कन्सिडर करा मी काय करतो या ठिकाणी एक पी हा जनरल पॉइंट देतो 3,-1,2. क्वेश्चन असा आहे की फाइंड ओपी बार आणि दुसरा क्वेश्चन आहे मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार. ओके, क्वेश्चन काय आहे पी चे कोऑर्डिनेट तुम्हाला दिले 3,-1,2. तर क्वेश्चन मी विचारलाय फर्स्ट ओपी बार काढा आणि द नेक्स्ट काय असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार. बघा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर माझ्याकडे असणार आहे ओपी बार इक्वल टू. आता ओपी बार कसा काढायचा आहे ओपी बार याचा अर्थ काय आहे पी या पॉइंटचा पोझिशन वेक्टर झाला विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. मग ओपी बार मी कसा काढणार आहे या ठिकाणी ओपी बार इक्वल टू पहिला जो कोऑर्डिनेट आहे त्याच्यासोबत आय कॅप द्या, दॅट इज 3i कॅप मायनस दुसऱ्या सोबत जे कॅप प्लस तिसऱ्या सोबत काय असणार आहे के कॅप. म्हणजे 3i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. दिस इज द ओपी बार. तर सेकंड क्वेश्चन माझा आहे मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार. तर मॅग्निट्यूड ऑफ ओपी बारचं म्हणणं काय असते अंडर रूट मध्ये काय करा आय कॅपचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर प्लस जे कॅपचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर प्लस के कॅपचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर व्हिच इज इक्वल टू रूट ऑफ 14. दिस इज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, हा झाला तुमचा मॅग्निट्यूड ऑफ ओपी बार. ठीक, सेकंड एक्झाम्पल बघा. आता सपोज मी काय करतो एक पॉइंट देतो 1-1 2. बी पॉइंट आहे 5-3-1. ओके, लक्षात घ्या ठिकाणी
मी A पॉइंट दिलाय 1, -1, 2, B पॉइंट दिलाय 5, 3, -1. क्वेश्चन असा आहे, पहिला क्वेश्चन आहे फाइंड AB बार. ओके, सेकंड क्वेश्चन आहे मॅग्निट्यूड ऑफ AB बार. ठीक आहे, चला फर्स्ट मला AB बार काढायचा आहे. पण AB बार ज्यावेळेस काढायचं तर मला माहिती आहे की ज्यावेळेस दोन पॉइंट असतील तर AB बार काढण्यासाठी काय करावं लागतं मला, पोझिशन वेक्टर ऑफ B मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A. आता मी फर्स्ट काय कन्सिडर करतो, या ठिकाणी जे A आणि B पॉइंट आहेत, या A आणि B चे पोझिशन वेक्टर कन्सिडर करतो विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. ओके, लेट याला म्हणतो मी A बार आणि B बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स capital A and capital B with respect to origin. ठीक आहे, मग A बार आणि B बार हे जर पोझिशन वेक्टर असतील पॉइंट A आणि पॉइंट B चे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, तर A बार इक्वल टू काय आला पाहिजे माझ्याकडे आता, हा A बार इक्वल टू असेल I कॅप मायनस J कॅप प्लस 2K कॅप. तर B बार असेल 5I कॅप प्लस 3J कॅप मायनस K कॅप. ओके, हा पहिला क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड AB बार. बघा AB बार काढायचा आहे तर AB बार काय सांगतो तुमच्याकडे, B चा पोझिशन वेक्टर त्यातून A चा पोझिशन वेक्टर सबट्रॅक्ट करा. B चा पोझिशन वेक्टर आहे 5I कॅप प्लस 3J कॅप मायनस K कॅप. यातून सबट्रॅक्शन करा I कॅप मायनस J कॅप प्लस 2K कॅप. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय जर केले तर 5I कॅप प्लस 3J कॅप माइनस के कॅप निगेटिव्ह मल्टिप्लाय केलं माइनस I कॅप प्लस J कॅप माइनस 2K कॅप. ऑब्वियसली I कॅप J कॅप K कॅप कलेक्ट करा. 5I कॅप माइनस I कॅप 4I कॅप 3J कॅप प्लस J कॅप 4J कॅप माइनस K कॅप माइनस 2K कॅप माइनस 3K कॅप. दिस इज द AB बार. सेकंड क्वेश्चन आहे मॅग्निट्यूड ऑफ AB बार. मॅग्निट्यूड ऑफ AB बार इक्वल टू अंडर रूट 2. लक्षात घ्या, मॅग्निट्यूड काढायचं तर काय करायचे, जो AB बार काढलाय त्या AB बार मध्ये I कॅप चा कोएफिशिएंट त्याचा स्क्वेअर, J कॅप चा कोएफिशिएंट त्याचा स्क्वेअर प्लस K कॅप चा कोएफिशिएंट त्याचा स्क्वेअर व्हिच इज इक्वल टू रूट ऑफ 16 प्लस 16 प्लस 9. तर किती येणार त्या ठिकाणी तुमच्याकडे, रूट ऑफ 41. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ AB बार. ओके, लक्षात आपण या प्रॉब्लेम मध्ये काय केलं, A आणि B दिलं होतं, त्याच्यावरून AB बार काढला आणि मॅग्निट्यूड ऑफ AB बार काढला. AB बार काढण्यासाठी मी वापरलं पोझिशन वेक्टर ऑफ B मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A या फॉर्म्युलाचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड AB बार अँड युनिट वेक्टर अलोंग AB बार इफ कॅपिटल A दिला आहे तुम्हाला, कॅपिटल B हा कोऑर्डिनेट प्रोव्हाइड केला आहे. ठीक आहे, बघा आता क्वेश्चन आहे AB बार काढा आणि युनिट वेक्टर काढा अलोंग द AB बार. ठीक, फर्स्ट मी AB बार कॅल्क्युलेट करतो. आताच आपण बघितलं AB बार काढण्यासाठी मी काय केलं, त्या ठिकाणी पहिल्यांदा A आणि B चे पोझिशन वेक्टर कन्सिडर केले विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. ओके, हा लेट A बार अँड B बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स A and B with respect to origin. ठीक आहे, आता लक्षात घ्या, म्हणजे A बार तुम्हाला काय मिळाला पाहिजे, 4I कॅप प्लस 2J कॅप माइनस K कॅप. तर B बार असेल I कॅप माइनस 3J कॅप प्लस 2K कॅप. ठीक आहे, आता लक्षात घ्या, पहिला क्वेश्चन माझा काय आहे, AB बार काढा. बरं सर, AB बार काढून घेतला. AB बार म्हणजे असतो B बारचा पोझिशन वेक्टर माइनस B चा पोझिशन वेक्टर माइनस A चा पोझिशन वेक्टर, that is I cap minus 3J cap plus 2K cap minus 4I cap plus 2J cap minus K cap. Okay, I cap minus 4I cap minus 3I cap minus 3J cap negative 2J cap minus 5J cap plus 2K cap minus of minus become plus 1 2 plus 1 3K cap. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मी काढलं, AB बार काढलाय. दुसरा क्वेश्चन विचारलाय युनिट वेक्टर अलोंग AB बार. आता यासाठी युनिट वेक्टर आपण बघितलेला आहे आधीच्या लेक्चर मध्ये. बघा युनिट वेक्टर कसा काढला जातो, युनिट वेक्टर काढण्यासाठी ज्याच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर पाहिजे तो वेक्टर
डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर. बघा कुणाच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर पाहिजे मला, AB बारच्या डायरेक्शन मधला. जर AB बारच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर मला पाहिजे असेल तर लक्षात घ्या मला AB बार माहिती पाहिजे होता, तर फर्स्ट मी AB बार कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, नंतर मला काय माहिती पाहिजे त्या ठिकाणी, त्याचं मॅग्निट्यूड पाहिजे. ठीक आहे, मग आता मी सेकंड काय करतो, मॅग्निट्यूड ऑफ AB बार काढून घेतो. मॅग्निट्यूड ऑफ AB बार इक्वल टू, हा मॅग्निट्यूड ऑफ AB बार काय आहे तुमच्याकडे, अंडर रूट ऑफ काय सांगितले, मॅग्निट्यूड कसं काढणार आहे मी, कोइफिशियंट जे I कॅप J कॅप K कॅप आहे यांच्या कोइफिशियंटच्या स्क्वेअरची ऍडिशन करा. म्हणजे किती येणार आहे, -3 स्क्वेअर प्लस -5 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. ठीक आहे, दॅट इज रूट ऑफ 9 प्लस 25 प्लस 9. हा किती यायला पाहिजे तरी तुमच्याकडे 18. युनिट यानंतर आहे युनिट वेक्टर अलॉंग AB बार. सपोज AB cap be the unit vector along AB bar. लक्षात ठेवा AB cap हा काय आहे, युनिट वेक्टर आहे along the AB bar. म्हणून आपण लिहितोय AB cap इक्वल टू युनिट वेक्टर काढण्यासाठी काय करायचं, तो वेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर, that is AB bar upon magnitude of AB bar. AB bar आहे तुमच्याकडे -3I cap प्लस -5J cap प्लस 3K cap divided by magnitude of AB cap root of काय असणार आहे 43. This is the AB cap. म्हणजे हा काय झाला तुमच्याकडे युनिट वेक्टर झाला. कुणाच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर झाला, हा अलॉंग द काय असणार आहे तुमच्याकडे वेक्टर AB बार, याच्या डायरेक्शन मधला तो काय असेल तुमच्याकडे युनिट वेक्टर आहे. लक्षात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, शो दॅट द पॉइंट्स A, B, C आर कोलिनियर इफ A, B, C आर गिवन. बघा क्वेश्चन विचारला या ठिकाणी तुमच्याकडे हे 3 पॉइंट तुम्हाला कोलिनियर आहेत हे प्रूव्ह करायचं. ठीक, फर्स्ट मेथड सिंपल जी आहे आपण बघितलं. बघा कोलिनियर पॉइंट कधी असतील त्या ठिकाणी, कालच पॉइंट बघितलेला आहे. कोलिनियरिटीची कंडिशन कुठली आहे, ज्यावेळेस दोन वेक्टर्स कोलिनियर असतील ते कधी असतील, ज्यावेळेस दे आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर. हे जे 3 पॉइंट आहेत ना, या 3 पॉइंट मधून पहिल्यांदा 2 वेक्टर काढून घ्या. ओके, काय म्हटले मी, 3 पॉइंट काय करायचे तुम्हाला 2 वेक्टर काढून घ्यायचे. तर फर्स्ट जे पॉइंट दिले त्यांचे पोझिशन वेक्टर लिहितो मी. लेट A पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर A बार आहे जो की 2I cap -J cap प्लस 4K cap. B बार असेल 3I cap प्लस 2J cap प्लस 5K cap आणि C बार असेल 5I cap प्लस 8J cap प्लस 7K cap. लक्षात ठेवा या 3 पॉइंट पासून 2 वेक्टर कुठले मिळतील तुम्हाला. बघा एक असेल AB बार, दुसरा असेल BC बार, तिसरा असेल AC बार. कुठलेही 2 काढून घ्या. ओके, लक्षात ठेवा कोणतेही 2 चालतात त्या ठिकाणी. मी फर्स्ट कॅल्क्युलेट करतो. नाव AB बार इक्वल टू, हा AB बार म्हणजे काय आहे, B चा पोझिशन वेक्टर त्यातून A चा पोझिशन वेक्टर काय करा सबट्रॅक्ट करा. दॅट इज B बार मायनस A बार. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहितो B बार मायनस A बार म्हणजे 3 - 2 दॅट इज I cap 2 मायनस ऑफ मायनस प्लस 2 + 1 3J cap 5 - 4 प्लस K cap. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. यानंतर BC बार कॅल्क्युलेट करतो. BC बार म्हणजे C बार मायनस B बार असणार आहे. चला C बार काय असेल आपल्याकडे या ठिकाणी 5I cap प्लस 8J cap प्लस 7K cap. त्यातून B बार सबट्रॅक्ट करा. 3I cap प्लस 2J cap प्लस 5K cap. हा 5 - 3 2I cap 8 - 2 6J cap 7 - 5 2K cap. या सगळ्यातून 2 कॉमन काढले तर शिल्लक राहणार आहे I cap प्लस 3J cap प्लस K cap. पण I cap प्लस 3J cap प्लस K cap म्हणजे काय आहे तुमच्याकडे AB बार आहे म्हणून लिहिता येईल मला 2 * AB बार. तर हा BC बार जो वेक्टर आहे हा BC बार कुणाच्या स्केलर मल्टिपल आहे तुमच्याकडे AB बारचा. therefore BC बार is scalar multiple of AB बार. जर BC बार हा
ए बी बारचा स्केलर मल्टिपल येत असेल तर हे दोन वेक्टर कसे व्हायला पाहिजे तर कोलिनियर व्हायला पाहिजे. देअरफॉर बी सी बार अँड ए बी बार आर कोलिनियर. ठीक आहे ना. बघा आता या ठिकाणी काय होते, हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत, पण आता या दोन वेक्टर मध्ये बी सी बार आणि ए बी बार या दोघांमध्ये बी हा पॉइंट कसा आहे, कॉमन आहे. जर बी पॉइंट कॉमन असेल तर ऑब्विसली याच्यावरून मला काय म्हणता येणार आहे, देअरफॉर ए कॉमा बी कॉमा सी आर कोलिनियर. ओके, लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण तुम्हाला काय विचारलं जाईल या ठिकाणी की पॉइंट्स कोलिनियर प्रूव्ह करायचे, तर या ठिकाणी लक्षात ठेवा जर पॉइंट दिले असतील तर त्यावरून कोणतेही दोन वेक्टर काढा. ते दोन वेक्टर एकमेकांच्या स्केलर मल्टिपल मध्ये येत असतील तर या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय म्हणता येते की जे काही पॉइंट्स असतात ते पॉइंट कसे असायला पाहिजे तर कोलिनियर. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून नवीन लेक्चर्स ज्यावेळेस अपलोड केले जातील त्यावेळेस नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही ते लेक्चर सहज बघू शकता. धन्यवाद.